कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यातील महाड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा सांगणारा एक औद्योगिक तालुका। महाराष्ट्रातील इतर तालुक्यांपेक्षा जगात वेगळी ओळख असणारा हा तालुका संपूर्ण महाराष्ट्रासह अखंड भारताला अभिमान असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी आणि समाधी असणारा हा तालुका, समानतेचा संदेश आणि क्रांतीची चळवळ उभा करणारा हा तालुका, भक्तीची परंपरा आणि संस्कृती जपणारा हा तालुका म्हणून ओळखला जातो। याच तालुका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मेटाकुटीला आली आहे जनता। सतत मंत्री संत्र्यांचा राबता असणाऱ्या या तालुक्याला चांगली आरोग्य सेवा नाही। एवढंच काय तर मृत्यूनंतरही शवविच्छेदन करताना नागरिकांना नरक यातना भोगाव्या लागत असताना महाड शासकीय रुग्णालयात असलेल्या शवविच्छेदन गृहात असणारी अस्वच्छता, दुर्गंधी आणि मृत व्यक्तींच्या व कुजलेल्या मृतदेहांच्या कपड्यांचे ढीग पाहायला मिळत आहेत। महत्त्वाचे म्हणजे मृत्यूनंतरही मृतदेहांच्या या यातना कधी संपणार? शासकीय अधिकारी पुढारी हे यांना दिसत नाही का? मग सगळेच मूग गिळून गप्प का आहेत असा सवाल मृतांचे नातेवाईक आता करतायत। काल जी एक परिस्थिती जी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये 3 महाबळेश्वरचे जे तरुण बुडाले, तर त्यावेळेस जेव्हा आम्ही त्यांची जे बॉडी आपल्या सरकारी रुग्णालयात जेव्हा घेऊन आलो त्यावेळेस जेव्हा पोस्टमॉर्टमसाठी जेव्हा त्यांना नेण्यात आलं तेव्हा तिथे जी परिस्थिती बघितली पोस्टमॉर्टम रूमची ती एवढी भयावह होती की त्याच्यात पूर्णतः घाण होती, त्याच्यामध्ये मुंग्या झालेल्या होत्या। आम्ही स्वतः त्याच्यामध्ये साफसफाई करून त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम करण्यासाठी आम्ही सहकार्य केलं। आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की जे महाड मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि आजूबाजूला आपल्या दुर्घटना नेहमी घडत असतात। असं असताना काल परिस्थिती अशी होती की जेव्हा शवविच्छेदनासाठी पोस्टमॉर्टमसाठी जो माणूस होता त्यासाठी नातेवाईकांना प्रत्येकी 2000 रुपयाची मागणी केली गेली आणि ती आम्ही आमच्या म्हणजे पोस्टमॉर्टम त्या व्हावं ह्या दृष्टीने आम्ही ते 2-2000 रुपये काल त्यांना दिले। 2000च्या ऐवजी नंतर लास्टात तिघांचे मिळून 4000 रुपये आम्ही दिल्यानंतर ते पोस्टमॉर्टम झालं। तर अशा जर परिस्थिती असेल तर मग आपण ऐतिहासिक शहर वगैरे सगळ्या जे आपण थापा मारतो ते कशासाठी? तर माझी शासनाकडे हीच हे आहे की तिथलं जे महाडचं ऐतिहासिक हे जर जपायचं असेल तर आपल्या ज्या सोयीसुविधा आहेत त्यासुद्धा तशाच पद्धतीने उपलब्ध करून दिल्या पाहिजे की जेणेकरून बाहेरगावी जर कुठली जरी दुर्घटना घडली तर पोस्टमॉर्टमची जर दुर्दैवाने जर परिस्थिती आली तर आपल्या इकडे चांगल्या व्यवस्था असाव्यात ही माझी शासनाकडे मागणी आहे।